Welcome guys. In today's lecture, we are concerned with the next point from the lithium aluminum hydride. In previous lecture, we are concerned with how lithium aluminum hydride are used for the reduction of various functional group. And here it is, we can prepare one chart for the lithium aluminum hydride. तुम्ही जेई असू देत, नीट असू देत किंवा सीईटी असू देत, हा चार्ट तुम्हाला माहिती असणं दोन पाठ असणं अतिशय गरजेचं आहे. या चार्टचा ज्यावेळी तुम्ही उपयोग कराल त्यावेळी तुम्हाला एकही असं एक्झाम्पल असणार नाही की त्याचं उत्तर तुमच्या पुढे मिळणार नाही. तर व्यवस्थितपणे चार्ट पहा कसा तयार केलेला आहे आपण. Here it is aldehyde group, C double bond OH get converted into CH2OH group, C double bond O get converted into CHOH group, C double bond OOH get converted into CH2OH group. म्हणजे आपण काय केले पाहिजे या चार्ट मध्ये एक्झॅक्ट कन्वर्जन कशाचं करायचं आहे ते सांगितलेलं आहे. टोटल पूर्ण फंक्शनल ग्रुप कशामध्ये कन्वर्ट होतो हे आपण त्यामध्ये सांगितलेलं आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट चार्ट रिगार्डिंग विथ युअर JEE and NEET examination. Now in case of lithium aluminum hydride, two more important points are there. In case of tertiary alkyl halide मध्ये कधी आपल्याला अल्केन मिळत नाही. There is a formation of alkene. It is very important thing. Another one thing is nitro aromatic compound. Instead of formation of amine, there is a formation of azo compound. That means there is a coupling reaction takes place between aromatic and here is the cyanide आपण बघितलं होतं, आयसोसायनाइड आपण बघितलं नव्हतं. तर CN असेल तर त्याचं कन्वर्जन CH2NH2 मध्ये करा रूम टेम्परेचरला. आणि जर NC असेल याचाच NC आयसोसायनाइड आणि सायनाइड हे दोन एकमेकांचे काय आहेत फंक्शनल आयसोमर्स आहेत. दीज टू आर द फंक्शनल आयसोमर्स ऑफ इच अदर. पहा याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे नायट्रोजन आणि कार्बन. याच्याकडे पण आहे नायट्रोजन आणि कार्बन. आपल्याला माहिती आहे ज्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो पण त्यांच्यामध्ये काय फरक असतो फंक्शनल ग्रुप फरक असतो. तर त्या ठिकाणी त्याला आपण काय म्हणतो फंक्शनल आयसोमर असं म्हणतो. देयरफॉर सायनाइड अँड आयसोसायनाइड आर द फंक्शनल आयसोमर्स ऑफ ईच अदर. नाउ रिमेनिंग पार्ट वन इज द anhydride group. When anhydride undergoes the reduction by using lithium aluminum hydride followed by the acid hydrolysis. तर या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे पहा. अनहायड्राइड मध्ये हा ग्रुप असतो पहा C डबल बॉन्ड O O C डबल बॉन्ड O. तर त्यापैकी काय करा एका C डबल बॉन्ड O चं कन्वर्जन कशा करा CH2OH मध्ये आणि एक पूर्ण जो C डबल बॉन्ड O O ग्रुप आहे त्याचं कन्वर्जन कशात करा CH2OH मध्ये. म्हणजे आपल्याला या ठिकाणी करायचं आहे काय पहा या ठिकाणी काय करायचं आहे पहा C डबल बॉन्ड O याचंही कन्वर्जन कशात करायचं आहे CH2OH मध्ये करायचं आहे आणि याचंही कन्वर्जन CH2OH मध्ये करायचं आहे. तुम्ही असं केलं तरी चालेल. या C डबल बॉन्ड O चं कन्वर्जन CH2OH मध्ये आणि या पूर्ण ग्रुपचं कन्वर्जन CH2OH मध्ये केलं तरी सुद्धा चालेल. and this is all about the lithium aluminum hydride. How lithium aluminum hydride reduces various functional group. या ठिकाणी जवळपास सर्व फंक्शनल ग्रुप आपण त्या ठिकाणी क्लिअर केलेले आहे. ज्याच्या बरोबर रिएक्शन होत नाही तोही बघितलाय आपण. कार्बन कार्बन डबल बॉन्ड कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड rather than the alpha beta unsaturated with the aromatic ring. aromatic ring ला जर डायरेक्टली कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आणि त्याच्या पुढे एखादा फंक्शनल ग्रुप वाटायचा असेल तर मात्र त्या ठिकाणी आपण डबल बॉन्डचं काय करतोय रिडक्शन करतोय. अदरवाइज दुसऱ्या कोणत्याही केसेस मध्ये आपण काय करत नाही डबल बॉन्डचं रिडक्शन करत नाही. Okay, now after that we will consider some examples regarding with the reduction of functional groups by using lithium aluminum hydride. This chart very well एक ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करताय त्या ठिकाणी भिंतीला वगैरे कुठे लावून ठेवा. हा चार्ट तुमचा पाठ पाहिजे. जेवताना जेवून उठल्यानंतर त्यानंतर फिरताना थोडंसं हे चार्ट जरा एकदा वॉकिंग करत असताना सुद्धा जरी चार्ट तुम्ही जर केलं तरी सुद्धा तुम्हाला हा चार्ट व्यवस्थितपणे लक्षात राहील. Some examples regarding the reduction of lithium aluminum hydride. Now see here it is the ethanol. We know that here it is the functional group. तुम्हाला काय करायचं आहे पहा. आत्ताच आपण एक चार्ट तयार केला. तो चार्ट तुमच्या डोळ्यासमोर असला पाहिजे. एक्झाम्पल सोडवण्याच्या आधी तो जो चार्ट आपण तयार केला तो पहिल्यांदा लिहून काढा. तो चार्ट डोळ्यासमोर ठेवा आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करा. 100% एका सेकंदात तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार आहे बाळांनो. तर या ठिकाणी बघा काय सांगितलं आपण लिथियम अॅल्युमिनियम हायड्राइड आहे. अल्डेहाइड ग्रुप दिसतोय आपल्याला माहिती आहे C डबल बॉन्ड OH ग्रुप असेल. डायरेक्ट कन्वर्जन केलं कशामध्ये डायरेक्ट कन्वर्जन केलं CH2OH मध्ये. आहे काय इथं CH3. दॅट मीन्स CH3 CH2OH that means formation of ethanol की जो काय आहे प्रायमरी अल्कोहोल आहे करस्पॉन्डिंग आपल्याला अल्कोहोल त्या ठिकाणी मिळालेला आहे. दोन कार्बन इथं दोन कार्बन या ठिकाणी आहेत. Now turn to the next example. Here is the acetone.
दॅट मीन्स द फंक्शनल ग्रुप इज केटोन. कोण आहे या ठिकाणी? केटोन आहे. आपल्याला माहिती आहे C डबल बॉन्ड O याचं कन्वर्जन कशात करायचं आपल्याला? CHOH मध्ये. कशात करायचं कन्वर्जन? CHOH मध्ये. दॅट मीन्स वी कॅन गेट हियर CH3 as it is OH. पहा C डबल बॉन्ड होता याचं कन्वर्जन कशात केलं आपण? CHOH मध्ये केलं. That means the formula, the name of this structure is propan-2-OL and which is the secondary alcohol. Secondary alcohol. हे पण काय आहे पहा? corresponding आहे. इथे कार्बन किती होते? 3. इथे कार्बन किती राहिले? 3 कार्बन राहिले. Now the next example. Here it is the propanoic acid. Which functional group present in the structure? तर या ठिकाणी पहा कोण आहे? ऍसिड ग्रुप आहे. कोण आहे? ऍसिड ग्रुप आहे. आपल्याला माहिती आहे टोटल पूर्ण ऍसिडचे कन्वर्जन कशामध्ये करायचं? CH2OH मध्ये. किंवा तुम्ही असे कन्सिडर करू शकता हा जो C डबल बॉन्ड O ग्रुप आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये झालं? CH2 मध्ये झालं. दॅट मीन्स होल ग्रुप गेट कन्वर्टेड इनटू CH2OH. वी कॅन गेट हियर द स्ट्रक्चर CH3 CH2 CH2OH. पहा व्यवस्थित पहा. हा जो आहे तो कन्वर्ट कशामध्ये झाला? याच्यामध्ये. हा जो ग्रुप आहे तो कन्वर्ट कशामध्ये झाला? याच्यामध्ये. हा जो ग्रुप आहे तो कन्वर्ट कशामध्ये झाला? याच्यामध्ये. व्हेरी सिंपल एक्झाम्पल्स आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता? सॉल्व्ह करू शकता. प्रोपॅनॉइक ऍसिड गेट कन्वर्टेड इनटू प्रोपॅनॉल. अगेन इट इज करस्पॉन्डिंग रिएक्शन अँड वी कॅन गेट हियर द प्रायमरी अल्कोहोल. आपल्याला काय मिळणार आहे या ठिकाणी? प्रायमरी अल्कोहोल मिळणार आहे. ओके, नाउ लेट अस कन्सिडर नेक्स्ट एक्झाम्पल. हियर इट इज द क्रोटोनाल्डिहाइड. हा जो आहे तो कोण आहे? क्रोटोनाल्डिहाइड आहे. कोण आहे? क्रोटोनाल्डिहाइड. Or it is also called as the IUPAC name of this structure is 1, 2, 3 and 4. That means but2en1al. but2en1al. That means in that case there are two functional group. One is the carbon carbon double bond, another one is the aldehyde group. आपल्याला माहिती आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड कधीही काय करणार नाही? कार्बन कार्बन डबल बॉन्डचं काय करणार नाही? रिडक्शन करणार नाही. म्हणजे याला हात लावायचा नाही. आता हा कार्बन की तो डायरेक्ट कशाला अटॅच आहे? फंक्शनल ग्रुपला अटॅच आहे. त्यामुळे दिस कार्बन इज अल्फा कार्बन, दिस कार्बन इज बीटा कार्बन. पण हा अल्फा बीटा अनसॅच्युरेशन एरोमॅटिक रिंगला अटॅच आहे का? नाहीये. लक्षात घ्या. त्यामुळे याचं काय करायचं नाही? रिडक्शन करायचं नाही. दिस इज अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कंपाउंड but it is not attached with the aromatic ring. For example benzene, furan आणि किंवा thiopene. समजून घ्या बाळांनो. तर या ठिकाणी हा अल्फा बीटा सॅच्युरेशन आहे पण एरोमॅटिक रिंगला अटॅच नाही. त्यामुळे याचं रिडक्शन होणार नाही. मग रिडक्शन होणार कोणाचं? तर C डबल बॉन्ड OH. आत्ताच आपण वरती बघितलं C डबल बॉन्ड OH जो आहे तो कन्वर्ट कशामध्ये होतोय? CH2OH मध्ये होतोय. सांगा मग इथे या ठिकाणी काय येणार आपल्याला? यस करेक्ट आहे CH3. Correct. CH double bond CH CH2OH. That means there is a formation of but2en1OL. That means formation of primary alcohol. Unsaturated primary alcohol त्या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे. अतिशय सिंपल आहे पहा. काही याच्यामध्ये दम नाही. आता हे एक्झाम्पल पहा. अतिशय टिपिकल एक्झाम्पल आपण घेतले. वास्तविक पाहता आपला चॅप्टर जो आता चाललाय तो कोणता चाललाय? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. पण याच्यामध्ये आपण हा पूर्णच जो कन्सेप्ट आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइडचा जो पूर्ण कन्सेप्ट आहे तो आपण या ठिकाणी काय करतोय? क्लिअर करून टाकतोय. म्हणजे परत झंझटच नाही बाळा कुठल्या गोष्टीची. पूर्ण सिलेबस मध्ये पूर्ण चॅप्टर मध्ये याच नव्हे तर दुसऱ्या कुठल्याही चॅप्टर मध्ये कसाही क्वेश्चन येऊ दे, ऍडव्हान्स असू दे, मेन असू दे, सीईटी असू दे, जिप्पर असू दे, काय असाही असू दे, या चॅप्टर इकडे याच्यावरती क्वेश्चन विचारला जात नाही बाळांनो. ही मी तुम्हाला गॅरंटी देतो. तर या ठिकाणी पहा नेक्स्ट एक्झाम्पल जे आपलं आहे ते कोण आहे? प्रायमरी अल्काइल हॅलाइड. हे एक्झाम्पल कोणतं आहे? सेकंडरी अल्काइल हॅलाइड. हे एक्झाम्पल कोणतं आहे? टर्शियरी अल्काइल हॅलाइड. आपल्याला माहिती आहे बाळांनो टर्शियरी अल्काइल हॅलाइड बरोबर आपल्याला काय मिळतं? अल्कीन मिळतं. काय मिळतं आपल्याला? अल्कीन मिळतं. आणि प्रायमरी आणि सेकंडरी बरोबर काय मिळतं आपल्याला? अल्केन मिळतं. अतिशय व्यवस्थित तुम्ही आणि अतिशय बरोबर त्या ठिकाणी उत्तर सांगितलेलं आहे. तर पहा या ठिकाणी आपल्याला रिएक्शन करत असताना हा प्रायमरी जो काय अल्काइल हॅलाइड तो ॲलिफॅटिक असू देत किंवा एरोमॅटिक असू देत डझंट मॅटर. जरी एरोमॅटिक एखादा हॅलाइड असेल तरी सुद्धा त्याचं काय होणार आहे? रिडक्शन होणार आहे. म्हणजे या ठिकाणी पहा काय मिळालं मला? तर सिंपली हियर इट इज हा Br हा X निघून जातो आणि या ठिकाणी कोण येतो? हॅलोजन येतो. वी कॅन गेट हियर CH3 CH2 CH3. पहा Br काढला आणि H या ठिकाणी आणला. दॅट मीन्स वी कॅन गेट हियर द प्रोपेन. काय मिळालं मला बाळांनो या ठिकाणी? प्रोपेन मिळालं. काय मिळालं? प्रोपेन
प्रोपेन मिळालं. करस्पॉन्डिंग आपल्याला काय मिळतोय? अल्केन मिळतोय. व्यवस्थित बघा. करस्पॉन्डिंग काय मिळतोय? अल्केन. लेट्स कन्सिडर दिस एक्झाम्पल. इट इज हिअर बी सेकंडरी अल्काइल हलाइड. तर पहा या ठिकाणी काय झालं? हा काय आहे? आयोडीन आहे. आपल्याला काय करायचं आहे? आयोडीन काढायचं आहे. त्या जागी फक्त काय आणायचं आहे? H आणायचं आहे. म्हणजे या CH च्या ऐवजी तर काय येणार? CH2 होणार भावांनो. करेक्ट. म्हणजे मला मिळालं काय? परत CH3 CH2 CH3. अगेन वी कॅन गेट हिअर द प्रोपेन. आपल्याला परत या ठिकाणी काय मिळालं? प्रोपेन मिळालेलं आहे. नाउ इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हिअर इज द टर्शियरी अल्काइल हलाइड आणि या ठिकाणी कोण आहे? Br आहे. दॅट मीन्स आता मात्र आपल्याला अल्केन मिळणार नाही. वी कॅन गेट हिअर द व्हॉट? यस, अल्कीन. वी कॅन गेट हिअर द अल्कीन. आपल्याला माहिती आहे इलिमिनेशन रिएक्शन आपण 15व्या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. तीच इलिमिनेशन रिएक्शन आपल्याला या ठिकाणी करायची आहे. एका कोणत्या तरी कार्बन पासून हायड्रोजन काढा आणि या कार्बन पासून काय करा? Br काढा. वी कॅन गेट हिअर द अल्कीन अँड दिस product it takes place according to the Setzip rule. या ठिकाणी हा जो आहे कंपाऊंड तो कशा रूल नुसार तयार होतो? तर Setzip रूल नुसार आपल्याला बघायला मिळतो. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, मला वाटतंय सर्व तुम्हाला लक्षात आले असेल. याला पूर्णपणे लिहून काढा. Okay, now let us consider these examples. Now here it is the two functional group. One is the carbon-carbon double bond and here it is the केटोन ग्रुप. आता आपल्याला परत माहिती आहे की कार्बन कार्बन डबल बॉन्ड जो आहे याचं ब्रेकिंग होणार नाही. या ठिकाणी आपल्याला ब्रेकिंग कोणाचं करायचं आहे? सी डबल बॉन्ड ओ चं करायचं आहे. म्हणजे माझा प्रोडक्ट काय तयार होईल पाहिजे या ठिकाणी CH3 as it is, CH2 as it is, CH डबल बॉन्ड CH as it is. इथं मात्र कोण आहे? सी डबल बॉन्ड ओ. याचं कन्वर्जन झालं बघा कशात? या CHOH आणि काय मिळालं मला या ठिकाणी? CH3 मिळालेलं आहे. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट लक्षात घ्या. Now turn towards the next reaction. Here is the ester. या ठिकाणी कोण आहे? ester घेतलेला आहे पहा. आणि ester मध्ये आपल्याला माहित आहे आपण काय करतोय? या ठिकाणी ब्रेकिंग करतोय आणि याला काय करतो आपण? आठवतंय का पहा? आपण चार्ट मध्ये लिहून घेतलंय. सी डबल बॉन्ड ओ जो आहे याचं कन्वर्जन कशात करायचं आहे? CH2OH मध्ये करायचं आहे. आणि जो हा ग्रुप आहे याचं कन्वर्जन म्हणजे RO ग्रुप जो आहे याचं कन्वर्जन कशात करायचं आहे आपल्याला? ROH मध्ये करायचं आहे. याचा अर्थ मला या ठिकाणी दोन अल्कोहोल मिळणार. कसे पहा? CH3 सी डबल बॉन्ड ओ आहे. या CH3 हा सी डबल बॉन्ड CH3 ऍज इट इज लिहिणार मी. तर पहा या ठिकाणी लिहिला मी CH3 सी डबल बॉन्ड ओ आहे. या सी डबल बॉन्ड ओ च्या ऐवजी काय लिहायचं आहे मला? CH2OH लिहायचं आहे. दॅट मीन्स वी कॅन गेट हिअर CH2OH प्लस आता या ठिकाणी कोण आहे? CH3 CH2 म्हणजे RO. CH3 CH2O आहे. याला फक्त काय जोडायचं आहे मला? H जोडायचं आहे. वी कॅन गेट हिअर द नेक्स्ट अल्कोहोल अँड इट इज CH3 CH2OH. CH3 CH2OH. म्हणजे अशा पद्धतीने मला ईस्टर मध्ये दोन अल्कोहोल मिळतात. ईस्टर मध्ये मला दोन अल्कोहोल मिळतात. Okay, turn towards the next example. Here it is a next example. Again, here it is the ester. Again, here it is the ester form, but it is unsaturated ester. आता unsaturated जरी ester असला तरी सुद्धा या ठिकाणी आपण काय बघतोय की unsaturated ester आहे. जरी unsaturated ester असला तरी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला या कार्बन कार्बन डबल बॉन्डचं ब्रेकिंग करायचं आहे का? तर नाही करायचं. त्या ठिकाणी रिडक्शन करायचं आहे का? नाही करायचं. बिकॉज दिस अल्फा बीटा unsaturated compound does not directly attach with the aromatic system, that is benzene ring or thiopene or naphthalene or furan etc and etc. त्या ठिकाणी अटॅच आहे का? तर नाहीये. therefore we can get here the product. लक्षात घ्या परत काय होणार पहा? C double bond O get converted into करेक्ट आहे कशामध्ये? CH2OH and CH3O that means RO get converted into okay CH3OH. इथं आपल्याला काय करायचं आहे? फक्त ब्रेकिंग करायचं आहे. लक्षात घ्या. म्हणजे माझा प्रोडक्ट काय मिळणार सांगा? CH3 as it is, CH2 पहा या ठिकाणी CH2 as it is आहे. CH double bond CH as it is, C double bond O get converted into CH2OH plus now this CH3OH. Now this CH3OH get converted into CH3O get converted into CH2OH. That there are total two alcohols are formed. Okay. Now turn towards the next example. Here is the another example which containing a two functional group. One is the ketone group, another one is the carbon carbon double bond. Again, either it contains any aromatic system or alpha beta unsaturation. No. Therefore we can get here. आता कोणाचं रिडक्शन होणार सांग? रिडक्शन कोणाचं होणार? या कार्बन कार्बन डबल बॉन्डचं रिडक्शन होणार का? तर नाही, अजिबात नाही. या ठिकाणी रिडक्शन होणार नाही. पण हा जो केटोन ग्रुप आहे त्याचं मात्र काय होणार? रिडक्शन
रिॲक्शन होणार आहे. म्हणजे या ठिकाणी मला जो प्रोडक्ट मिळणार तो काय असणार, तर पहा या ठिकाणी डबल बॉन्ड ॲज इट इज, CH2 ॲज इट इज, C double bond O get converted into again CHOH CH3. It is very important, very simple reactions are there. Okay, let us consider the next example, and here it is the cinnamaldehyde. Okay, आता या ठिकाणी बघ तिन्ही एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय दिसून येते, here it is the functional group is aldehyde. In that case the functional group is acid, and in that case functional group is ester. पहा इथं कोण आहे, अल्डिहाइड आहे, इथं कोण आहे, ऍसिड आहे, इथं कोण आहे, ईस्टर आहे. पण आता काय झालं, पहा आता कार्बन ॲटम डायरेक्टली अटॅच विथ द फंक्शनल ग्रुप, कार्बन ॲटम डायरेक्टली अटॅच विथ द फंक्शनल ग्रुप, कार्बन ॲटम डायरेक्टली अटॅच विथ द फंक्शनल ग्रुप is considered as the alpha. Next to alpha it is considered as the beta. Next to alpha it is considered as the beta. आता पहा हे अल्फा बीटा अनसॅच्युरेशन, हे अल्फा बीटा अनसॅच्युरेशन, हे अल्फा बीटा अनसॅच्युरेशन, आणि या अल्फा बीटा अनसॅच्युरेशनला डायरेक्टली कोण आहे, एरोमॅटिक सिस्टीम आहे. पहा एरोमॅटिक सिस्टीम, एरोमॅटिक सिस्टीम, एरोमॅटिक सिस्टीम आहे. दॅट मीन्स these double bonds get reduced by using lithium aluminum hydride. या ठिकाणी मात्र हे काय करायचे आहेत, आपल्याला रिड्यूस करायचे आहे. आता हे रिड्यूस होत असताना हे ग्रुप पण जसं आपण बघतो त्याच पद्धतीने हे रिड्यूस होणार आहे. we will see one by one and step by step. तर पहा C double bond OH चे कन्वर्जन कशामध्ये होणार, म्हणजे बेन्झीनला काय होणार आहे, काही तर नाही. म्हणजे इथं आपण काय केलं, पहा सगळीकडे बेन्झीन ॲज इट इज लिहिले, there is no reaction takes place on benzene, therefore benzene as it is दिलेला आहे. आता मात्र CH डबल बॉन्ड CH जो आहे त्याला काय होतं, बरं सिंपल एक बॉन्ड ब्रेक झाला, इथे एक H इथे एक H, म्हणजे CH डबल बॉन्ड CH get converted into CH2 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 कन्वर्ट कशामध्ये झाले, CH2 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 मध्ये कन्वर्ट झाले. Now in case of aldehyde C double bond OH get converted into C double bond O, sorry, CH2OH. Okay, here it is acid get converted into again CH2OH. Now ester get converted into, आपल्याला माहिती आहे असं आपण ब्रेकिंग करतो, हा पूर्ण ग्रुप कशामध्ये कन्वर्ट करतो आपण, CH2OH, आणि याला काय जोडणार आहे आपण, हा RO आहे, म्हणजे कन्वर्ट कशामध्ये होतो, ROH मध्ये होतो. याला फक्त काय जोडायचं आहे, मला H जोडायचं आहे, म्हणजे ह्या C डबल बॉन्ड वरचं कन्वर्जन कशात झालं, CH2OH मध्ये झालं, प्लस मला मिळालं काय, CH3OH. These are the products formed by the reaction of this cinnamaldehyde, cinnamic acid and cinnamic ester with the lithium aluminum hydride. It is very important point. Now let us consider another examples. The first example is acidic anhydride, second example is nitrobenzene, and third example is nitroethane. Now these are again very important reactions with the lithium aluminum hydride. आता आपल्याला माहिती आहे, पहा this is the general structure of anhydride. C double bond O O, C double bond O R, C double bond O O, C double bond O R. This is the nitrobenzene and here is the nitroethane. This is the this is the aromatic nitro compound, this is aliphatic nitro compound. Aliphatic मध्ये काय प्रॉब्लेम नाही, aromatic मध्ये थोडासा आपल्याला त्या ठिकाणी चेंज बघायला मिळतो. Before we start the nitro compound, we consider this acidic anhydride. Now see here, आपण काय सांगितलं होतं, पण ट्रिक काय सांगितलं होतं आपण, C डबल बॉन्ड O कोणताही घ्या, हा घ्या किंवा इकडचा घ्या, हा कन्वर्ट कशामध्ये होतो, CH2OH मध्ये, आणि राहिलेला ग्रुप आहे तो पण कशामध्ये कन्वर्ट होतो, CH2OH मध्येच कन्वर्ट होतो. म्हणजे या ठिकाणी मला जो प्रोडक्ट मिळणार आहे तो प्रोडक्ट काय असेल सांगा, हा CH3 इथे लिहिला मी, हा CH3 लिहिला, C डबल बॉन्ड O चं कन्वर्जन कशात केलं मी, CH2OH मध्ये केलं. दॅट मीन्स यू कॅन गेट हियर द इथेनॉल प्लस इथं कोण आहे, पहा CH3, आणि C डबल बॉन्ड OO या पूर्ण ग्रुपचं कन्वर्जन परत कशामध्ये केलं, CH2OH मध्येच केलं. दॅट मीन्स अगेन वी कॅन गेट हियर द CH3 CH2OH. दॅट मीन्स देयर इज द फॉर्मेशन ऑफ टू मॉलिक्युल्स ऑफ इथेनॉल. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाउ in case of nitrobenzene, it is very important. In case of nitrobenzene, तर नायट्रोबेन्झीन मध्ये NO2 ग्रुपचं कन्वर्जन हे अझाइड मध्ये, सॉरी अझो ग्रुप मध्ये होतं. याचा अर्थ असा होतो की आपल्याला हा ग्रुप काढून टाकायचा आहे, पहा, आणि
आणि या ग्रुपच्या ऐवजी काय आणायचं होतं सांगितलं होतं आपण या ग्रुपच्या ऐवजी आपण काय आणतो n डबल बॉन्ड n आणि याला परत कोणती रिंग जोडायची आपल्याला फिनाइल रिंग म्हणजे हीच रिंग आपल्याला त्या ठिकाणी जोडायची आहे म्हणजे NO2 काढला त्याचा काय अंतर पहा n डबल बॉन्ड n बेन्झीन रिंग दॅट मीन्स ओके डायअझोबेन्झीन काय तयार केलं या ठिकाणी आपण किंवा अझोबेन्झीन तुम्ही त्या ठिकाणी असे म्हणू शकता अझोबेन्झीन त्या ठिकाणी आपण तयार केलेला आहे ओके दिस इज कॉल्ड एज द अझो लिंकेज नॉट अझाइड इट इज कॉल्ड एज द अझो लिंकेज डायझो कपलिंग रिएक्शन जे आहे त्यामध्ये आपल्याला तो पॉइंट बघायचा आहे तर NO2 चं कन्वर्जन n डबल बॉन्ड n pH मध्ये झालं हियर इट इज द CH3 NO2 तर या ठिकाणी बघा काय होतं हा जो नायट्रो इथेन आहे त्याचं कन्वर्जन आपण कशामध्ये करतो हे बघणं अतिशय गरजेचं आहे तर नायट्रो इथेन आहे इट इज एन एलिफॅटिक नायट्रो कंपाउंड देयरफॉर दिस NO2 get converted into simple amine group therefore we can get here CH3 CH2 and NH2 and we can get here the primary amine we can get here the primary amine हा चार नंतर डोळ्यासमोर असेल तुम्ही प्रत्येक एक्झाम्पल व्यवस्थितपणे सॉल्व्ह करू शकता okay now let us consider another three examples one is the primary amine another one is the secondary amine another one is the tertiary amine आता बघा amine म्हणजे काय आपण बघितलेलं आहे बघा RC double bond ONH2 this is called as the amine याला काय म्हणतो आपण amine म्हणतो म्हणजे या ठिकाणी काय झालं पहा NH3 मधला एक हायड्रोजन आपण रिप्लेस केलाय कशाने C double bond OR ला पहा NH3 मधला एक हायड्रोजन रिप्लेस केलाय कशाने आपण या RC double bond O ला ज्या NH3 मधून आपण एक ग्रुप काढतो एक हायड्रोजन काढतो त्याला आपण प्रायमरी अमाइन म्हणतो C double bond ONH2 this is amine bond therefore it is called as the primary amine जर आपण या ठिकाणी अजून एक हायड्रोजन काढला पहा RC double bond O N एक हायड्रोजन काढला आणि त्या जागी एखादा अल्काइल ग्रुप आणला तर टोटल अमाइनमधून किती हायड्रोजन रिप्लेस केले आपण दोन जेवढे हायड्रोजन रिप्लेस केले जातात तेवढं अमाइन आणि अमाइनचे नॉमेनक्लेचर असतं पहा एक हायड्रोजन रिप्लेस केला प्रायमरी दोन हायड्रोजन रिप्लेस केले सेकंडरी तीन हायड्रोजन रिप्लेस केले टर्शियरी हा कोणता आहे प्रायमरी अमाइन हा कोणता आहे सेकंडरी अमाइन आणि हा पण जर याच्या आपण रिप्लेस केला तर दॅट मीन्स एनी अल्काइल ग्रुप आता या ठिकाणी तिन्ही हायड्रोजन आपण रिप्लेस करतोय देयरफॉर इट इज कॉल्ड एज द टर्शियरी अमाइन त्या ठिकाणी त्याला काय म्हणतो आपण टर्शियरी अमाइन असं म्हणतो अँड दीज थ्री आर द एक्झाम्पल्स ऑफ प्रायमरी अमाइन पाहिजे दोन हायड्रोजन आहे इथे एकच हायड्रोजन आहे म्हणजे अमोनियामधून एक हायड्रोजन रिप्लेस केला अमोनियामधून दोन हायड्रोजन रिप्लेस केले अमोनियामधून तीन हायड्रोजन रिप्लेस केले प्रायमरी अमाइन सेकंडरी अमाइन अँड टर्शियरी अमाइन आणि या ठिकाणी ज्यावेळी आपण प्रायमरी अमाइन सेकंडरी अमाइन आणि टर्शियरी अमाइन बघतो त्यावेळी आपल्याला मिळताना काय मिळतात पहा अमाइन्स मिळतात लक्षात घ्या अमाइन बरोबर आपल्याला काय मिळतात अमाइन्स मिळतात आपल्याला माहिती आहे काय करायचं आहे C double bond O C double bond O C double bond O in that case C double bond O get converted into CH आपल्याला एवढंच करायचं आहे बघा दुसरं काय करायचं नाही म्हणजे मला मिळणार काय पहा CH3 CH2 NH2 पहा अमाइन तयार झाला दिस इज अमाइन प्रायमरी अमाइन कारण एकच हायड्रोजन रिप्लेस केला आपण या ठिकाणी काय केलं पहा C double bond O च्या ऐवजी CH2 that means we can get here CH3 CH2 NH CH3 this is secondary amine काय तयार केलं पहा आपण या ठिकाणी सेकंडरी अमाइन तयार केलं आणि या ठिकाणी C double bond O परत काढला we can get here CH3 CH2 N CH3 and CH3 this is called as the tertiary amine याला काय म्हणतो आपण टर्शियरी अमाइन म्हणजे प्रायमरी अमाइन पासून प्रायमरी अमाइन सेकंडरी अमाइन पासून सेकंडरी अमाइन टर्शियरी अमाइन पासून टर्शियरी अमाइन आपण तयार करतो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट त्या ठिकाणी पुढचे एक्झाम्पल्स आहेत इथाइल सायनाइड दुसरा आहे इथाइल आयसोसायनाइड एक आहे इथाइल सायनाइड दुसरा आहे इथाइल आयसोसायनाइड तर आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की सायनाइड बरोबर दोन प्रकारचे रिएक्शन होतात एक -55 डिग्री सेल्सियस ला टेम्परेचरला आपण रिएक्शन करतो आणि तीच रिएक्शन आपण रूम टेम्परेचरला पण करतो समजा ही रिएक्शन आपण -55 डिग्री सेल्सियस ला आणि ही रिएक्शन आपण रूम टेम्परेचरला केली तर काय होणार आहे पहा -55 डिग्री सेल्सियस ला आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी काय होतं सायनाइड जो आहे त्याचे कन्वर्जन अल्डेहाइड मध्ये होतं दॅट मीन्स वी कॅन गेट हियर CH3
CH2 C double bond OH. That means there is a formation of propanol, and in case of room temperature C triple bond N get converted into CH2 NH2. म्हणजे मला या ठिकाणी काय मिळणार आहे CH3 CH2 CH2 NH2. आपल्याला माहिती आहे या ठिकाणी फार सिंपल आहे. C ट्रिपल बॉन्ड N आपण घेतला, रिडक्शन करतोय, एक बॉन्ड काढला, एक हायड्रोजन येतो, एक हायड्रोजन येतो, दुसरा बॉन्ड काढला, दुसरा हायड्रोजन येतो, दुसरा हायड्रोजन येतो, म्हणजे झालं काय CH2 NH2. तेच तयार झालं CH2 NH2 सायनाइड घेतल्यानंतर. ओके, आता जर रूम टेम्परेचरला रिएक्शन आपण केली पण इन्स्टेड ऑफ सायनाइड इफ वी टेक द आयसोसायनाइड, जर आपण आयसोसायनाइड घेतलं तर मात्र त्या ठिकाणी काय मिळेल आपल्याला हे बघणं अतिशय गरजेचं आहे. तर पहा आपण आत्ताच बघितलं होतं, तर NC असेल N ट्रिपल बॉन्ड C असेल तर याचं कन्वर्जन आपण कशामध्ये करतोय NHCH3 मध्ये करतोय. कशामध्ये कन्वर्जन करतोय NHCH3 मध्ये करतोय. दॅट मीन्स ऑल NC ग्रुप गेट कन्वर्टेड इनटू CH3 CH2 NHCH3. That means in case of cyanide we can prepare a primary amine. या ठिकाणी आपण काय तयार करतोय primary amine but with the isocyanide with the functional isomer. सायनाइडच्या फंक्शनल आयसोमर वर आपल्याला काय मिळणार आहे सेकंडरी अमाइन मिळणार आहे. सेकंडरी अमाइन आपल्याला मिळणार आहे. ओके, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. ओके, पॉइंट समजून घ्या. सगळ्या फंक्शनल ग्रुप बरोबर आपण रिएक्शन केलेली आहे. अजून एक रिएक्शन आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. रिएक्शन बघायचं म्हणजे काय, इथं तुम्ही काय घेताय हे अतिशय महत्त्वाचं आहे. इथं तुम्ही काय दिलंय तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. तर इथं H च्या ऐवजी जर D असेल तर तुम्हाला तो बदल करावा लागेल. बाळा लक्षात घ्या, या H च्या ऐवजी जर D असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला बदल करावा लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल की लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड दिलाय तर त्याचा आयसोटोप तुम्हाला दिलेला आहे. तर आयसोटोप दिला असेल, फॉर एक्झाम्पल आपण जर कन्सिडरच केलं तर पहा त्या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेऊया. CH3 C डबल बॉन्ड टू CH3. मी या ठिकाणी काय घेतोय तर केटोन घेतला, ऍसिटोन घेतला आणि याच्यावरती रिएक्शन कुणाची करतोय मी लिथियम ॲल्युमिनियम D4 इन प्रेझेन्स ऑफ इथर आणि इथं ॲज युजुअल आपल्याकडे काय आहे H3O+ आहे. तर पहा ज्या ठिकाणी लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड अटॅक करतो सगळ्या फंक्शनल ग्रुपमध्ये लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइडचा H कुठे अटॅक करणार आहे पॉझिटिव्हली चार्जड कार्बनवरती. कुठे अटॅच करणार आहे पॉझिटिव्हली चार्जड कार्बनवरती. म्हणजे या कार्बनला जो अटॅच असणारा हायड्रोजन आपण वर्किंग मध्ये बघितलंय पहा, या कार्बनला अटॅच असणारा जो हायड्रोजन आहे तो कुठून येणार आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड मधून येणार आहे. म्हणजे जर आपण हे घेतलं आणि इथे जर D4 असेल तर इथं आपण काय म्हणतो CHOH म्हणतो. त्याच्या ऐवजी काय येणार बाळांनो तर पहा CH3 C H म्हणण्याच्या ऐवजी इथे काय म्हणतो मी D आणि इथे काय घेतला मी OH CH3. ओके, हा कंपाऊंड आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. असं का झालं कारण इथं जो अटॅक करतो या ठिकाणी या फंक्शनल ग्रुपमधला पॉझिटिव्ह साइन कुठे आहे तर इथं पॉझिटिव्ह आहे. ओके, आणि याच्यामधला निगेटिव्ह कोण येणार आहे D- येणार. H च्या ऐवजी कोण येणार आहे आता D येणार आहे. तो D अटॅक कुठे करणार इथं अटॅक करणार आहे. ही गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी मात्र लक्षात ठेवायची आहे. या ठिकाणी रिएक्टिव्हिटी ऑर्डर पण बघायची आपल्याला. तुम्हाला सगळेच फंक्शनल ग्रुप देतात असा भाग नाही, पण जर तुम्हाला रिएक्टिव्हिटी ऑर्डरच विचारली सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह कोण आहे तर तुम्हाला चार एक्झाम्पल चार ऑप्शन दिले. एका ऑप्शन मध्ये तुम्हाला दिला अल्डिहाइड, एका ऑप्शन मध्ये तुम्हाला दिला ऍसिड, एका ऑप्शन मध्ये तुम्हाला दिला एस्टर आणि एका मध्ये दिला अमाइड. तर यामध्ये रिएक्टिव्हिटी ऑर्डर कशी आहे पहा. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड जो आहे याची रिएक्टिव्हिटी ऑर्डर जी आहे ती कशी आहे पहा. सगळ्यात जास्त फास्ट रिएक्शन कोणाबरोबर होते अल्डिहाइड बरोबर. ओके, अल्डिहाइड झाल्यानंतर रिएक्शन फास्ट कोणाबरोबर होते केटोन बरोबर. केटोन झाल्यानंतर रिएक्शन फास्ट कोणाबरोबर होते इस्टर बरोबर. इस्टर झाल्यानंतर रिएक्शन फास्ट कोणाबरोबर होते अमाइड बरोबर. आणि अमाइड झाल्यानंतर सगळ्यात स्लोली रिएक्शन कोणाबरोबर होते तर ऍसिड बरोबर रिएक्शन होते. कोणाबरोबर रिएक्शन होते ऍसिड बरोबर रिएक्शन होते. तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, विचारले गेलेले आहे. तुम्हाला चार ऑप्शन देतात आणि या चार ऑप्शन मध्ये हे देतात तुम्हाला सांगितलं जातं की सगळ्यात फास्ट रिएक्शन कोणामध्ये होते. तर पहा हे आपल्याला लक्षात ठेवायचे. लक्षात ठेवण्यासाठी एक स्लोगन तयार केलेला आहे. स्लोगन कसं लक्षात ठेवायचं पहा मी काय सांगतोय पहा. अलके काय म्हटलं मी इथं अलके. ओके, तो हेच आपण व्हॉट्सअपचा आपण मॅक्सिमम उपयोगाचा करतोय. आता तुम्हाला काय म्हणू शकत नाही की मोबाईल वापरू नका, कारण आता जे काय काम चाललंय ते मोबाईल वरतीच काम चाललेलं आहे. त्यामुळे थोडंसं या ठिकाणी तुम्हाला स्लोगन देतोय
पहा हलके इस इस ओके आपल्याला माहिती आहे हलके इस अमाइड में एसिड डाल काय सोबत तयार केलाय पहा आपण हलके इस अमाइड में एसिड डाल आता म्हणजे हलके अल्डिहाइड त्याच्यावर काय कळालं तुम्हाला अल्डिहाइड के आपल्याला माहिती आहे काय असणार केटोन काय असणार आहे केटोन इस ओके इस आपण लिहिताना असं इस असं लिहिलं इस असं लिहिलं त्याच्यावर आपल्या लक्षात आलं की काय आहे इस्टर इथं कोण आहे अमाइड त्या मे ऍसिड डाल याचा काय विषय नाही इथं कोण आलं ऍसिड एकदा फक्त व्यवस्थित दोन वेळा पाठ करण्याचा प्रयत्न केला त्याची लाईन आहे व्यवस्थितपणे तुम्ही लक्षात ठेवू शकता अल्काय कोणाचं नाव असतं अल्कायला आपण प्रेमाने अल्के म्हणतो ठीक आहे अल्के इस अमाइड में ऍसिड डाल कळतंय का भाताला कशी फोडणी द्यायचं होतं भाताला फोडणी देतो का आपण नाही भातामध्ये काहीतरी टाकलं जातं किंवा अजून कशामध्ये काहीतरी टाकलं जातं तसं अल्काला काय सांगितलंय अमाइड मध्ये काय टाका ऍसिड टाका अल्के इस अमाइड में एसिड डाल ओके दिस इज द रिएक्टिविटी ऑर्डर ऑफ लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड ओके मी तुम्हाला परत एकदा विनंती करतोय एवढे जण आपण आहात परंतु फीडबॅक अतिशय कमी जणांचा येतोय तो फीडबॅक जो आहे म्हणजे 50% मुलं फक्त एक्झाम्पल सोडवून तुम्हाला पाठवत आहेत बाकीचे मुलं एक्झाम्पल सॉल्व्ह करून पाठवत नाही ठीक आहे तुम्हाला जेईला नीटची परीक्षा आता आपण ज्या ग्रँड टेस्ट घेतल्या त्याच्यामध्ये मार्क्स चांगले परंतु आम्हाला कळणार नाही आणि जोपर्यंत आम्हाला कळणार नाही तुम्ही काय केले तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही पण हा लॉकडाऊन अजून पुढे जाण्याची शक्यता आहे त्यामुळे परत एकदा मी रिकॉल करतोय तुम्हाला मी नम्र विनंती करतोय इट इज माय हंबल रिक्वेस्ट की तुम्ही या ठिकाणी हे सुट्टी जी आहे ती सुट्टी म्हणून न बघता संधी म्हणून बघा आणि त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग करा ओके दिस ऑल अबाउट द लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड नेक्स्ट लेक्चरला आपण याचा छोटा भाग सोडियम बोरोहायड्राइडचा कन्सेप्ट बघायचा आहे आणि हा जो सोडियम बोरोहायड्राइड आहे तो याच्यापेक्षा थोडासा कमी रिएक्टिव्ह आहे परंतु लक्षात घ्या लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आणि सोडियम बोरोहायड्राइड वरती ठेवल्यासारखे शिफ्ट मध्ये जवळपास 10 ते 15 क्वेश्चन्स असतात हे सगळे क्वेश्चन आपण व्यवस्थितपणे सॉल्व्ह करून घेतो बोनस मार्क आहेत बाळांनो व्यवस्थितपणे विचार करा आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा हा जो चार्ट आता दिला होता तो चार्ट तुमचा आजच्या आज तयार असला पाहिजे ज्या वेळी तुम्ही व्हिडिओ तयार करताय त्या व्हिडिओ तयार झाल्यानंतर व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा चार्ट लगेच तयार होणं अतिशय गरजेचं आहे हा चार्ट एकदा तयार झाला की सोडियम बोरोहायड्राइडचा एक चार्ट छोटासा आपण तयार करतोय तो चार्ट आणि हा चार्ट एकत्रितपणे आपण बघितला की आपल्याला कळतं की कुणाची रिॲक्शन होते कुणाची रिॲक्शन होत नाही त्यामुळे व्यवस्थितपणे चार्ट तयार करा मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की तुम्ही फार चांगल्या पद्धतीने अभ्यास करताय परंतु फसवू नका जे कोण फसवताय आम्हाला फसवणार नाही तुम्ही जे फसवणार आहात तुम्ही तुमच्या आई वडिलांना फसवणार आहात ते तुम्ही तुमच्या शिक्षकांना फसवणार आहात असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे तुम्ही फक्त आणि फक्त तुम्हाला स्वतःला फसवताय याच्यातून आम्हाला काही मिळणार नाही आमचं एकच म्हणणं आहे की जेवढी जास्तीत जास्त तुम्हाला या लॉकडाऊनचा उपयोग करता येईल तेवढा जास्तीत जास्त आपण उपयोग त्या ठिकाणी तुम्हाला करून देण्याचा आमचा प्रामाणिक श्री अकॅडमी ऑफ सायन्स करायचा प्रयत्न आहे त्याचा फायदा तुम्ही चांगल्या पद्धतीने करून घ्या अशी मला तुम्हाला कळकळीची विनंती आहे हे चांगल्या पद्धतीने